हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघतोय अल्ट्रॉज ही गाडी. आता ही CNG मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये आता नवीनमध्ये थोडेसे चेंजेस झाले. नवीन गाडीमध्येच परत चेंजेस झाले आहेत. ऑलरेडी ही गाडी फेसलिफ्टमधलीच गाडी आहे. आता ह्याच्यामध्ये काय चेंजेस झालेत आपण पुढे पाहू. ह्याच्यामध्ये चेंजेस म्हटलं तर आता इंटेरियरमध्ये खूपच चेंज केला आहे. ह्याच्यामध्ये आधी ब्लॅक कलरची सीट यायची आहे, ते जसं ते गाडीला थोडंसं ते डल असं फील व्हायचं. आता याच्यामध्ये ते क्रिएटिव्ह वगैरे जे टॉप एंडच्या लेवलची सीट आहेत ते याच्यामध्ये दिले गेले आहेत. आणि रेअरला पण सीट दिसायला एकदम अशी प्रीमियम झाली ते पण एवढंच काय, याच्यामध्ये हेडरेस्ट हा फ्लॅट बॉटम असल्यामुळं मधल्याला बसायला पण थोडंसं कम्फर्टेबल आहे. हेडरेस्ट मागच्याला ज्याने इनबिल्ट दिले ते ॲडजस्टेबल नाही आहेत, फक्त फ्रंट रोचेस ॲडजस्टेबल आहेत. डिक्कीमध्ये असे काही खास चेंजेस नाही आहे, बूट स्पेस सेमच आहे. आणि याच्यामध्ये म्हटलं तर 3 बॅगा हे आरामशीर बसतात. त्या हेवी त्या टँकवर आपण ठेवू शकतो, त्याला काही अडचण येत नाही. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आता म्हटलं तर इंटेरियरमध्ये एक चेंज त्याने एकदम हेवी चेंज करून टाकलं याच्यामध्ये. जसं की आधी 7 इंच तरी टचस्क्रीन यायचं, आता तो 8 इंची गेले. जे नेक्सॉन तुम्ही स्मार्ट प्लस बघितला असाल तर त्या टाईपमध्ये ह्याच्यामध्ये स्क्रीन होता, ते आता सगळंच केलं. त्याच्यामध्ये ORM, फोल्ड अनफोल्ड ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. बाकी म्हटलं तर स्क्रीन आता प्रीमियम फ्लोटिंगमध्ये दिलेत ते, जसं याला क्रिएटिव्हला यायचं होतं तसं. आणि जो ह्याच्यामध्ये AC पॅनल जो आहे तो पण आता टच पॅनलमध्येच आहे. आधी पण टचमध्ये होताच, आता पण टचमध्येच आहे. प्युअर प्लस हा एकदम व्हॅल्यू फॉर मनी म्हणतात ना, ते त्या हिशोबातली गाडी आहे ही. ह्याच्यामध्ये क्रूज कंट्रोलपासून स्टेअरिंग माउंटिंग कंट्रोल्स, तुमचा ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीचा जो स्टेअरिंगवर सगळं तुम्हाला ते स्टेअरिंग कंट्रोल्स दिले गेलेत. हा जो AC पॅनल हा पूर्ण टचमध्ये, हा एकदम प्रीमियम वाटतो. आणि स्क्रीन तर ह्याचा प्रीमियम झाला आहे सोडा, आधीपासून आत्ता याच्यामध्ये चेंजेस खूपच केले आहेत. ह्याच्यामध्ये आणि एक म्हटलं तर फ्रंट हेडलॅम्प आधी LED होते, आता ह्याला प्रोजेक्टर हेडलॅम्प करून टाकलेत. ही अशी प्रोजेक्टर लाईट त्यांनी दिली गेलेली आहे, तुम्ही बघू शकताय. अशाच माहितीसाठी मला लाईक करा, फॉलो करा. मी तुम्हाला अशीच माहिती देत राहीन. थँक्यू.